नमस्कार. आज आपण वर्ग 12वा विषय इतिहास आणि त्यातला दुसरा घटक अभ्यासणार आहोत, युरोपीय वसाहतवाद. सुरुवातीला वसाहतवाद म्हणजे काय, त्याचं अर्थ व स्वरूप आपण घेणार आहोत. मी तुम्हाला पुस्तकातलं आपण कोणता भाग अभ्यासणार आहोत तो भाग दाखवते आहे. आपण हा भाग आत्ता सध्या अभ्यासणार आहोत. लक्षात घ्या, वसाहतवाद हा भाग आपण अभ्यासणार आहोत, जिथे वसाहतवाद म्हणजे काय हे दिलेलं आहे आणि मग इकडे आहे अर्थ आणि स्वरूप. इतका अभ्यास आज आपणास करायचा आहे. या अनुषंगाने मी या व्हाईट बोर्डवर सगळं लिखाण केलेलं आहे आणि जे IMP मुद्दे आहेत या टॉपिकमधले ते मी इथे दिले आहे. यावर प्रश्न कसे येऊ शकतात ते बघा. म्हणजे माझा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची या दृष्टीने अभ्यास करता येईल. वसाहतवाद म्हणजे काय ही व्याख्या, त्यानंतर मानसिक खच्चीकरण म्हणजे काय किंवा न्यूनगंड निर्माण करणे म्हणजे काय, त्याचं मी इथे स्पष्टीकरण केलेलं आहे, मानसिक गुलामगिरी. त्यानंतर इंग्रजांच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळत नाही, हे वाक्य इंग्रज का म्हणत होते त्याचा संदर्भ आणि स्पष्टीकरण. आणि जगातल्या 4 खंडांमध्ये या युरोपियनांचं, खास करून इंग्रजांचं जे साम्राज्य होतं त्यांची नावं, यावर संकल्पनाचित्र तयार होऊ शकतं. त्यानंतर बदलता व्यापार म्हणजे 15व्या-16व्या शतकामध्ये व्यापाराचं रूप कसं बदललं, हे इतके पॉईंट्स आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत. तर सुरुवात करूया. इथे मी लिहिलेलं आहे की वसाहतवाद म्हणजे काय. सामर्थ्यशाली देशाने एखादा भूप्रदेश स्वतःच्या ताब्यात घेणे. आता आपणाला सगळ्यांना माहिती आहे की भारतातही इंग्रज हे व्यापारी म्हणून पहिले आले. डच, पोर्तुगीज, फ्रेंच व्यापारासाठी म्हणून आले. त्यांनी मग इथला अभ्यास केला, निरीक्षण केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की इथल्या लोकांमध्ये लढाऊ वृत्ती किंवा विरोध करण्याची प्रवृत्ती नाही. त्यानंतर इथे एकी नाही, इथे स्वस्वार्थ, लालचीपणा, फितुरी हा इथल्या समाजातल्या काही घटकांमध्ये आहे आणि आपण त्यांच्या ह्या कमजोरींचा फायदा करून घेऊन आर्थिक बळाच्या जोरावर आणि लष्करी सामर्थ्याच्या जोरावर आपण ह्या प्रदेशाच्या जो काही एक समाजजीवन आहे यांना आपल्या ताब्यात घेऊ शकतो किंवा यांच्यावर आपण आपलं वर्चस्व निर्माण करू शकतो, यांच्या मनात न्यूनगंड किंवा भीती निर्माण करून. आणि अशाच प्रकारे या युरोपीय राष्ट्रांनी जगभरामध्ये ज्या ज्या नव्या सागरी मार्गांचा शोध लागल्यामुळे ज्या ज्या नव्या भूमींमध्ये हे व्यापारासाठी गेले, अशा भूमींवर यांनी यांचं पहिले आर्थिक आणि मग राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं. इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की तेथील मूळ लोकांच्या इच्छेविरुद्ध. एक लक्षात घ्या, मी हे सांगत असताना सगळंच तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही, त्यामुळे काही मुद्दे जे मी विश्लेषणामध्ये ॲड करते आहे ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे. जेव्हा तुम्ही पुन्हा या टॉपिकचा अभ्यास कराल तेव्हा ते मुद्देसुद्धा तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजेत. पुस्तकाचं वाचन करत असतानाही त्या मुद्द्यांवरून तुम्ही नजर फिरवा. तर त्या मूळ लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी त्यांच्यावर हे राजकीय वर्चस्व, त्यानंतर व्यापारामधील धोरणं त्यांनी थोपली आणि अशा प्रकारे ही जी पूर्ण प्रक्रिया आहे तिला म्हटलं जातं वसाहतवाद. इथे पुस्तकातलं वाचन मी तुमच्यासाठी करते आहे कारण काही विद्यार्थ्यांजवळ अजूनही पुस्तकं उपलब्ध नाहीत. मी टॉपिक समजावून दिला आहे, वाचन करते. प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे, या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात. आता इथे सामर्थ्याच्या बळावर मध्ये आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य ह्या 2 गोष्टी आल्या, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे. साम्राज्य वाढवणं म्हणजे काय की आपल्या सीमेला लागून असणारे देश काबीज करून ते आपल्या राज्यात जोडत जाणं. पण इथे तर सागर आहेत मध्ये भूमींच्या. मग आता याला साम्राज्य विस्तार न म्हणता याला साम्राज्यवाद म्हटलं गेलं आणि
ही अशी जी आपल्या भूमीपेक्षा दूर आपण जे वर्चस्व निर्माण केलं आहे त्याला वसाहत, मूळ साम्राज्याची ही काय आहे, वसाहत आहे किंवा मांडलिक राज्य आहे, या प्रकारे आपण याचा अर्थ घेऊ. त्यानंतर इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन इत्यादी देशांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका या 4ही खंडांमध्ये आपल्या वसाहती निर्माण केल्या. इथे संकल्पना चित्र तयार होऊ शकतं. आपण एक संकल्पना चित्र मागच्या प्रकरणात बघितलंच आहे की साम्राज्यवादी देश कोणते आहेत युरोपातले, तसेच आता कोणत्या 4 खंडात युरोपियनांचं साम्राज्य किंवा वसाहती होत्या यावर एक संकल्पना चित्र तयार होईल. भारत ही इंग्लंडची वसाहत होती. आपण सगळ्यांनी भारताचा इतिहास हा वर्ग 3री पासून ते आता 11वीपर्यंत वेगवेगळ्या अनुषंगाने आपण अभ्यासला आहे, दृष्टिकोनातून अभ्यासला आहे आणि तिथे आपण भारताचा स्वातंत्र्य लढा हे सुद्धा शिकलो आहोत. तर भारत ही इंग्रजांची वसाहत होती हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. खरं म्हणजे 1600 साली इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनी 24 भांडवलदारांनी एकत्र येऊन स्थापन केली. मी मागच्या प्रकरणात सांगितलं की एकाजवळ पुरेसं भांडवल नसेल तर असा ग्रुप करून, ज्याला आपण आज कॉर्पोरेट म्हणू, ग्रुप करून असं भांडवल उभारलं जायचं. आणि या कंपनीला इंग्लंडच्या राणीने, एलिझाबेथ पहिलीने पूर्वेकडे व्यापार करण्याची परवानगी दिली. आणि याच धोरणातून, भारताशी व्यापार करण्याच्या धोरणातून ही ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये 1608मध्ये प्रविष्ट झाली. तेव्हा सागरावर पोर्तुगाल, फ्रेंच, स्पेन यांचं पण आरमार होतं, लष्कर त्यांचंही सामर्थ्यशाली होतं. तर इंग्रजांना या भारतभूमीमध्ये व्यापार करणे आणि तिथे ठाण मांडणे यासाठी या लोकांशी संघर्ष करावा लागला. कारण इंग्रजांच्या आधीच पोर्तुगीज आले होते. आपण वास्को द गामा हा 1498लाच भारतभूमीत पोहोचला, हे बघितलं मागच्या प्रकरणात. तर या इंग्रजांना जवळपास 4 वर्षाचा कालखंड या त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांशी, जे युरोपमधलेच होते, यांच्याशी यांना संघर्ष करावं लागलं. आणि स्वतःच्या नाविक बळाच्या सामर्थ्यावर, कारण इंग्लंडचं आरमार हे सर्वोत्कृष्ट होतं युरोपीय राष्ट्रांमध्ये, त्यांनी ह्या सर्व देशांना कुठेतरी पराभूत केलं किंवा एक पाऊल मागे घेण्यास भाग पाडलं. आणि त्या सागरी मार्गावर इंग्रज सत्ता प्रस्थापित झाली. आणि भारतातही 1612पासून इंग्रजांचा व्यापार सुरू होऊन पुढे याच व्यापारी त्यांचा जो काही एक हेतू होता तो राजकीय हेतूमध्ये परावर्तित झाला आणि भारत राजकीय, आर्थिक, राजकीय आणि मानसिक गुलामगिरीमध्ये अडकला. भारत ही इंग्लंडची वसाहत होती. वसाहतींमधील कच्चा माल आपल्या देशात नेऊन त्यावर प्रक्रिया करायची यंत्रांच्या माध्यमातून आणि पक्का माल पुन्हा या वसाहतींमधल्या बाजारपेठेतच विकायचा, हे यांचं धोरण होतं. आणि हे वसाहतवादाचं प्रमुख लक्षण आहे की वसाहत कशासाठी हवी आहे, तर आम्हाला कमीत कमी किमतीत कच्चा माल आणि श्रम उपलब्ध झाले पाहिजे आणि आमचा पक्का माल आम्ही तयार केलेला जास्तीत जास्त किमतीत या वसाहतींमध्येच विकला गेला पाहिजे. याही मुद्द्याचं स्पष्टीकरण मी मागच्या व्हिडिओत केलेलं आहे की दोन्हीकडून आम्हाला नफा कमवायचा आहे. आणि हे वसाहतवादाचं प्रमुख लक्षण, यालाच आपण म्हणू की वसाहतीची आर्थिक पिळवणूक किंवा आर्थिक शोषण. त्यानंतर वसाहतवाद हा निव्वळ राजकीय व आर्थिक गुलामगिरीच निर्माण करतो असे नसून तो मानसिक गुलामगिरीही निर्माण करतो. मी इथे मानसिक न्यूनगंड किंवा मानसिक गुलामगिरी लिहिलेला आहे. मी ज्या प्रदेशात चालली आहे आणि जिच्यावर मी माझं वर्चस्व निर्माण करते, मी सगळ्यात पहिले काय करते तर त्या लोकांचं मानसिक खच्चीकरण करते. त्यांच्या मनामध्ये मी ही भावना ठासून भरते आहे की तुमची काही अवकात नाही, तुमची काही कुवत नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही, तुमचं सगळंच कसं मागासलेलं आहे, रानटी आहे, असंस्कृत आहे, तुम्ही आमच्यापेक्षा कनिष्ठ आहात, आम्ही सर्वच बाबतीत तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहोत. याला म्हटलं गेलं मानसिक खच्चीकरण. सतत त्यांना त्यांच्या इतिहासाला, त्यांच्या संस्कृतीला, त्यांच्या देशाला सतत नावं ठेवणे, कसं चूक आहे हे दाखवणे आणि सतत त्यांच्याबद्दल त्यांच्या ज्या काही कधीकाळी अभिमानाच्या गोष्टी होतात त्याबद्दल न्यूनगंड निर्माण करणे, हे झालं मानसिक गुलामगिरीचं लक्षण. त्यांच्या मनात स्वतःविषयी, स्वसंस्कृती, स्वदेश, स्व इतिहास याविषयी न्यूनगंड, कमीपणा निर्माण करणे, सतत त्यांना हिणवणे,
त्यांचा आत्मविश्वासाचे खच्चीकरण करणे, हे सुद्धा या वसाहतवादामध्ये एक कुठेतरी सुरुवातीचा भाग होता. आणि असं खच्चीकरण झाल्यावर त्यांनी विरोध करणं सोडूनच दिल्यावर आणि जे आहे ते ॲक्सेप्ट केलं जसं आहे तसं, की मग त्यांच्यावर राजकीय गुलामगिरी पूर्णतः प्रस्थापित करायची, आपली पकड बसवायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही जर अभ्यास केला असेल किंवा तुमच्या आधीच्या इतिहासाच्या शिक्षकांनी जर तुम्हाला याची माहिती दिली असेल तर कदाचित काही लोकांना माहिती असेल की आपल्या देशात जेव्हा इंग्रजांचं राजकीय वर्चस्व पूर्णतः प्रस्थापित झालं तेव्हा काही ठिकाणी की जिथे इंग्रज जात असत प्रामुख्याने, मग ते हॉटेल्स असो, उद्यानं असो किंवा त्यांचे काही फिरण्याच्या जागा असोत, तर तिथे ते आवर्जून एक बोर्ड लावायचे आणि त्या बोर्डवर लिहिलेलं असायचं की इंडियन्स अँड डॉग्स नॉट अलाउड, म्हणजे भारतीय आणि कुत्र्यांना आत येण्यास मज्जाव आहे. म्हणजे बघा, मानसिक खच्चीकरणाची ही पातळी बघा, की त्याच देशातल्या मूळ लोकांची तुलना ते कोणासोबत करत होते. ह्याला एक प्रकारे कुठेतरी तुमचं सत्व संपवून टाकणं असं म्हटलं जातं. वसाहतवादी देशांची वंशश्रेष्ठत्ववादी विचारसरणी आणि वागणूक म्हणजे आम्ही श्रेष्ठ आहोत. वंशश्रेष्ठत्व म्हणजे काय, की इंग्रजांना वाटायचं की भारतीयांपेक्षा आम्ही कसे आहोत, श्रेष्ठ आहोत. यामुळे वसाहतीतील लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. त्यांना स्वतःच्या संस्कृती व इतिहासाबद्दल कमीपणा वाटायला लागला. त्यांचा आत्मविश्वास नष्ट झाला. म्हणजे आम्ही श्रेष्ठ आहोत, रंगदृष्ट्या, धर्मदृष्ट्या, आमची वागणूक, आमची संस्कृती सगळं कसं आहे, श्रेष्ठ आहे, आणि तुम्ही कसे आहात, काहीच नाही, आणि म्हणून आम्ही तुमच्यावर राज्य करू, हा आम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही तो मानायला पाहिजे. अशा पद्धतीने हा वसाहतवाद आर्थिक गुलामगिरी, राजकीय गुलामगिरी आणि मानसिक गुलामगिरी या तिन्हीच्या माध्यमातून त्या वसाहतींचं इतकं खच्चीकरण करायचा की शतकानुशतकं या देशांनी त्या वसाहतींचं पुढे शोषण केलेलं आपणास दिसून येते. त्यापुढे आहे की याच वसाहतवादाच्या प्रक्रियेतून इंग्रजांचं साम्राज्य चारही खंडात पसरलं. वसाहती चारही खंडांमध्ये पसरल्या, आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. आणि जर तुम्ही भूगोलाचा थोडाफार तुम्हाला अभ्यास असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की पृथ्वीच्या एका भागावर जेव्हा अंधार असतो तेव्हा दुसऱ्या भागावर उजेड असतो. म्हणजे एका भागात सूर्य मावळतो तेव्हा त्याच वेळी तो दुसरीकडे उगवत असतो. आणि पृथ्वीचा जो ग्लोब आहे, तुम्ही विचार केला तर अमेरिका खंड जर या बाजूनी आहे तर आशिया या बाजूनी. म्हणजे इथे जर आज रात्र आहे तर इथे दिवस आहे, आणि इथे रात्र झाली की इथे दिवस आहे. आणि या चारही खंडांमध्ये इंग्रजांच्या वसाहती असल्यामुळे असं इंग्रज अभिमानाने म्हणत की इंग्रजांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही. इंग्रज इतके श्रेष्ठ आहेत की देवाने ती देणगी दिली आहे की त्यांच्या साम्राज्यावर कधीच अंधार होणार नाही, त्यांचं साम्राज्य कधीच संपणार नाही किंवा त्यांचं साम्राज्य वाढत राहील, कमी होणार नाही. आणि कधीही हा सूर्य, इंग्रजांचा हा वर्चस्व किंवा सत्ता, नेतृत्व हे कधीही संपणार नाही आणि मावळणार नाही, असं इंग्रज अभिमानाने म्हणत. जगातील आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या चार खंडात ब्रिटिशांचे साम्राज्य विस्तारले होते. मी हे सगळे पॉईंट्स इथे लिहिलेले आहेत. आता हे सगळं होण्यासाठी कारणीभूत जे ठरलं ते म्हणजे सागरी मार्गांचा शोध, त्यातून व्यापाराची वाढ आणि व्यापारामुळे भांडवल निर्मिती, भांडवल निर्मितीतून विज्ञानासाठी, विकासासाठी, संशोधनासाठी अर्थसहाय्य, हे आपण सगळं मागच्या प्रकरणात अभ्यासलं. मग आता यामध्ये आमूलाग्र यांचा आशियाशी डायरेक्ट संबंध आल्यामुळे एक आमूलाग्र बदल झाला यांच्या व्यापारामध्ये. सुरुवातीला पूर्वेचा आणि पश्चिमेचा व्यापार हा मध्य आशियाच्या मध्यस्थीने व्हायचा. म्हणजे कसं व्हायचं की इथून हे लोक निघाले इथे आले, इथून हे लोक इथे आले, इथले लोक आदान प्रदान करत आहेत त्यांच्या वस्तूंचं, ते मध्यस्थ होते. त्यामुळे नफ्यातला बराचसा भाग त्या लोकांना मिळायचा. आता या सागरी मार्गांमुळे काय झालं की हे युरोपमधले व्यापारी डायरेक्ट कोणत्याही मध्यस्थीशिवाय पूर्वेशी व्यापार करायला लागले, त्यामुळे नफ्याचं प्रमाण वाढलं. हा एक पारंपरिक व्यापारामध्ये तर बदल झालाच. आणि दुसरा बदल हा झाला की सुरुवातीला व्यापारी
आपल्या सेवकांतर्फे किंवा आपल्या हाताखालच्या लोकांतर्फे हा व्यापारी माल पाठवत. पण या सागरी मोहिमांमुळे त्यावर मिळालेल्या यशामध्ये, तिथे जर यश मिळालं तर त्या भूमीवर तुमची वसाहत स्थापन होईल, त्या वसाहतीचा कारभार तुमच्या कंपनीला मिळू शकेल. या सर्व उद्देशाने हे व्यापारी आता स्वतः सागरी मोहिमा काढून जगभरात व्यापाराच्या निमित्ताने फिरायला लागले. आणि जगभरात व्यापाराच्या निमित्ताने फिरत असताना त्या प्रदेशाची माहिती, नेमकं इथे आपल्याला किती स्कोप आहे, पुढे आपण का इथे वसाहत स्थापन करू शकतो का, याचा अदमास घ्यायला लागले. आणि यातूनच या व्यापाऱ्यांनी पुढे राज्यकर्त्यांच्या स्वरूपात जगभरामध्ये आपले पाय रोवलेले आपणास दिसतात. हा जो मुद्दा मी आत्ता तुम्हाला समजावून सांगितला, या मुद्द्यामध्ये पुस्तकामध्ये फक्त व्यापाऱ्यांची पारंपरिक व्यापाराची पद्धत बदलली एवढा उल्लेख आहे. मी त्याच्यात 2 प्रकार तुम्हाला सांगितले की सगळ्यात पहिले मध्यस्थ नष्ट झाले, कारण आता हे व्यापारी स्वतः व्यापार करायला निघाले आणि प्रत्यक्ष त्या देशात जाऊन व्यापार करायला लागले. म्हणजे हा एक बदल झाला पारंपरिक व्यापार पद्धतीमध्ये. आणि दुसरा बदल मी काय सांगितला तुम्हाला, की हे जे व्यापारी आहे हे जगभर फिरायला लागले. म्हणजे पहिले जो प्रादेशिक क्षेत्रापुरता व्यापार होता, तेवढ्याच परिसरात व्यापार होता, तर आता हा व्यापार कसा झाला, जगभरासाठी झाला. आणि हे व्यापारी जगभरात नव्या नव्या ठिकाणांचा, बाजारपेठांचा शोध घ्यायला लागले. पुढे त्याचंच रूपांतर ते वसाहतीत करून तिथलं जितका फायदा त्यांना नफा ओरबडता येईल आणि नफा करून घेता येईल, हा पण त्यांचा एक उद्देश होता. आणि या उद्देशानेच त्यांनी जगभरामध्ये या व्यापाऱ्यांनी पाय रोवले. हे 2 मुद्दे पुस्तकात क्लिअर केलेले नाहीत, पण मी तुम्हाला इथे क्लिअर करून सांगितलेले आहे. आणि यानंतर आपण बघणार आहोत वसाहतवाद, अर्थ व स्वरूप. आपण आता वसाहतवाद म्हणजे काय हे बघितलं, म्हणजे वसाहतवादाचा अर्थ बघितला. आता आपल्याला वसाहतवादाचं स्वरूप बघायचं आहे. मी वाचन करते आणि मग हे स्पष्टीकरण करून दाखवते. धाडसी कृत्य करणे, कीर्ती संपादन करणे, अज्ञात भूमीचा शोध घेणे, धर्माचा प्रसार करणे, सोन्याच्या खाणींचा शोध घेणे, अशा विविध कारणांनी युरोपीय लोक जगभर पोचले. त्यांचा व्यापार पुढे वाढत गेला आणि एका नव्या स्पर्धेचा उदय या युरोपीय राष्ट्रांमध्ये सुरू झाला. युरोपीय व्यापारी जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या व त्या वसाहतींमध्ये स्वतःचे आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी युरोपीय लोकांची स्पर्धा सुरू झाली. आता स्पष्टीकरण बघा की आपल्याला वसाहतवादाचं स्वरूप शोधायचं आहे. जर युरोपीय लोक फक्त व्यापारी बनून गेले असते इतर भूमींमध्ये, की ज्या नव्या प्रदेशांचा त्यांना शोध लागला होता, आणि व्यापार करून वापस आले असते, तर त्यांना फक्त आपण व्यापारी म्हटलं असतं. पण त्यांचा मूळ उद्देश फक्त व्यापार करणे हा नव्हता, तर व्यापार करण्याबरोबरच त्या नव्या बाजारपेठांवर कब्जा मिळवणे, त्या तेथील भूमीतल्या साधन संपत्तीवर कब्जा मिळवणे हा त्यांचा हेतू होता. वर्चस्व मिळवणे हा हेतू होता. आणि दुसऱ्याच्या कुठल्याही वस्तूवर किंवा प्रदेशावर बळजबरीने त्या लोकांच्या इच्छेविरुद्ध वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद, जे साम्राज्यवादाचंच एक रूप आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. तर आता स्वरूप काय होतं, म्हणजे कोणते कारण होते आणि त्या कारणांशी वसाहतवाद जोडला गेला किंवा पुढे त्या कारणातून वसाहती स्थापन झाल्या. तर पहिलं कारण अज्ञात भूमीचा शोध घेऊन त्यावर आपली सत्ता प्रस्थापित करणे. याचा आत्ताच मी बोलली की ही सत्ता का हवी होती त्यांना, तर त्यांच्या व्यापाराला फायदा व्हावा म्हणून. आणि जोवर आपले एखाद्या प्रदेशावर पूर्ण पकड नसतं राजकीय, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या, तोवर आपण त्या प्रदेशातून मॅक्झिमम नफा मिळवू शकत नाही किंवा आपल्या हिताची धोरणं राबवू शकत नाही. नैसर्गिक साधन संपत्ती, सोने, चांदी यांच्या खाणींवर कब्जा मिळवणे, याच्याच पुढची पायरी की ह्या सर्व साधनांवर कब्जा मिळाला पाहिजे आणि ते साधन संपत्ती आपल्या देशाच्या उन्नतीसाठी त्यांना वापरायचं होतं. तर पहिला जो मुद्दा होता त्याला आपण राजकीय वसाहतवादाचं स्वरूप म्हणू. दुसरा जो आहे तो आर्थिक वसाहतवादाचं स्वरूप झालं. नव्या भूमीवर स्वधर्माचा प्रचार प्रसार करणे, न्यूनगंड निर्माण करायचा त्यांच्या मनात की त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती कशी कनिष्ठ आहे आणि आमचा धर्म, आमची संस्कृती कशी पुढारलेली आहे आणि त्यांना आपला धर्म स्वीकारण्यास
कधी स्वेच्छेने तर कधी बळजबरीने. जगातली अनेक धर्मांतरणे ही जबरदस्तीनेच झालेली आपण बघतो आहोत. तर या माध्यमातून सुद्धा हा धार्मिक मानसिक स्वरूपाचा वसाहतवाद याचं आपण हे स्वरूप म्हणू शकू. व्यापाराच्या माध्यमातून तेथील बाजारपेठांवर व आर्थिक धोरणांवर स्वहित साधून ताबा मिळवणे म्हणजे व्यापारी म्हणून जाणे. आता इथे सुद्धा आपण याला आर्थिक वसाहतवादाचं एक स्वरूप असं म्हणू शकतो. तर या व्यापाराच्या माध्यमातून पहिले त्या बाजारपेठांमध्ये शिरकाव करणे, तेथील आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा हळूहळू नायनाट करणे आणि तिथे आपली मक्तेदारी निर्माण करणे आणि मक्तेदारी निर्माण झाल्यावर जे काही व्यापारी धोरणं, आर्थिक धोरणं, उलाढालीचे, आयात निर्यातीचे धोरणं आहे ते आपल्या हिताचे करणे, राबवणे हा सुद्धा एक वसाहतवादाचं स्वरूप आहे. या सगळ्या पॉईंट्समुळे किंवा ह्या सगळ्या बाबींमुळे वसाहतवादाला चालना मिळत गेली आणि वसाहत स्थापन केल्यावर आपली भरभराट होते, आपल्या देशामध्ये संपत्तीचा ओघ सुरू होतो, हे आपल्या हिताचं आहे हे लक्षात आल्यावर सगळेच युरोपीय राष्ट्र या वसाहत स्थापण्याकडे वेगवेगळ्या प्रदेशांचा शोध घेणे आणि तिथे जाऊन आपल्या वसाहती या बाबींच्या माध्यमातून प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेमध्ये उतरलेले आपणास दिसतात. तर औद्योगिक क्रांतीचा वसाहतवादाशी काय सहसंबंध आहे? आपण बघितलं आहे की व्यापारातून जे काही अतिरिक्त नफा, भांडवल निर्मिती झाली आणि त्यातनं वैज्ञानिक शोधांना अर्थसहाय्य पुरवलं गेलं, त्यामुळे यंत्रांचा शोध, यंत्रांमुळे पुन्हा उत्पादन वाढलं आणि ह्या सगळ्या सहसंबंधाचं बघा, औद्योगिक क्रांती झाली, उत्पादनात वाढ झाली, व्यापारात वाढ झाली. म्हणजे वसाहतवादाला औद्योगिक क्रांती ही कशी कारणीभूत ठरली याचं हे विश्लेषण आहे. नव्या बाजारपेठांसाठी आरमार बळावर इंग्रजांचे आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये वसाहती स्थापन केलं आणि या खंडांवर त्यांचं वर्चस्व झालं. आणि हे प्रामुख्याने बघा, आपण मागच्या एका व्हिडिओत बघितलं आहे की औद्योगिक क्रांतीची सुरुवात किंवा औद्योगिक क्रांती मोठ्या प्रमाणात युरोपीय राष्ट्रांमध्ये, इंग्लंडमध्ये का झाली तर त्यांचं आरमार हे सर्वोत्कृष्ट होतं आणि त्यांनी आरमाराच्या भरोशावर व्यापारामध्ये इतर राष्ट्रांना पिछाडीवर आणलं होतं किंवा समुद्रमार्गांवर त्यांचं वर्चस्व निर्माण केलं होतं. त्यामुळे व्यापारामध्ये जी आघाडी इंग्रजांनी घेतली ती आघाडी इतर कोणते देश घेऊ शकले नाही आणि त्यामुळे हा जो क्रम आहे, नव्या बाजारपेठांसाठी आरमार बळावर इंग्रजांचे आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि जशा जशा वसाहती वाढत गेल्या तसतसं त्यांचा व्यापार आणि नफासुद्धा वाढत गेला आणि त्यातून हे चक्र निर्माण झालं. व्यापारातून अतिरिक्त नफा, त्या अतिरिक्त नफ्याची गुंतवणूक, या गुंतवणुकीसाठी नव्या बाजारपेठा, नव्या वसाहतींचा शोध, पुन्हा त्या वसाहतींमध्ये व्यापार, पुन्हा त्यातनं नफा, पुन्हा त्यांची गुंतवणूक, पुन्हा नव्या वसाहतींचा शोध, हे चक्र सतत सुरू झालं. यावर संकल्पना चित्र तयार होऊ शकतं. मी इथे पॉईंट दिले आहे. पहिलं व्यापार, मग त्यातनं अतिरिक्त नफा, दुसरं, तिसरं गुंतवणूक, चौथं त्यासाठी वसाहतींचा शोध नव्या, त्यानंतर 5वं त्या नव्या वसाहतींशी व्यापार, पुन्हा गुंतवणूक, त्यातून नफा, पुन्हा गुंतवणूक, हे आहे चक्र. म्हणजे बघा, इथे व्यापार सुरू झाला आणि इथे व्यापारावर हे चक्र, म्हणजे हे चक्र सतत हे संकल्पना चित्र असं गोल स्वरूपामध्ये येईल जिथे ॲरो टाकले जातील आणि सतत हे चक्र सुरू आहे नॉनस्टॉप. मग आता हे फक्त इंग्रजांनाच हवं होतं का? तर नाही. युरोपमधल्या सगळ्या प्रगत देशांना, ज्यांच्याजवळ आरमार होतं, ज्यांच्याकडे अतिरिक्त भांडवल होतं, ह्या सगळ्यांना हे हवं होतं आणि एकंदरीत या सर्व युरोपीय राष्ट्रांमध्ये वसाहतींसाठी एक जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. प्रसंगी त्यासाठी त्यांनी युद्धसुद्धा केलेले आपणास दिसून येतात. आता मी इथलं थोडंसं पुस्तकातलं वाचन करते आहे. युरोपीय लोक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे गेले. यावर सुद्धा एक संकल्पना चित्र होईल की युरोपीय लोक कोणत्या खंडांमध्ये गेले. तेथे त्यांना राहण्यास अनुकूल हवामान होते. म्हणजे युरोपचं जसं हवामान होतं थोडं थंड आणि तसंच इकडल्या खालच्या भागातलंही हवामान थंड होतं. तेच आशिया आणि आफ्रिका खंडातलं हवामान मात्र उष्ण, समशीतोष्ण असल्या कारणाने त्यांना इथे जुळवून घेणं थोडं अवघड गेलं. पण त्यांची चिकाटी, त्यांची जिद्द अशी होती की माझ्या देशाच्या हितासाठी, माझं हित झालं तर देशाचं हित होणार आहे, यासाठी त्यांनी या हवामानाशी सुद्धा जुळवून घेतलं. नुसतं जुळवूनच घेतलं नाही तर शतकानुशतकं इथे त्यांनी वास्तव्यसुद्धा केलेलं आहे.
तेथे राहण्यास त्यांना अनुकूल हवामान होते. आशिया खंडात मात्र त्यांना हवामानाशी जुळवून घेणे अवघड गेले. हवामान अनुकूल असो किंवा नसो, युरोपीय लोकांनी स्थानिकांना हुसकावून लावलं. म्हणजे ज्या भूमीत त्यांना इंटरेस्ट होता तिथून त्यांना हुसकावून लावलं. तुम्ही दुसरीकडे कुठेतरी स्थलांतर करा, पळून जा. जे पळून गेले ते गेले, जे नाही गेले त्यांना यांनी मारून टाकलं किंवा आपल्या बाजूने वळवलं, आपल्या धर्मामध्ये त्यांना ओढून घेतलं, त्यांचं धर्मांतरण केलं. वसाहतींमधील स्थानिक लोकांचे मानसिक खच्चीकरण करण्यात इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच यांनी पुढाकार घेतला. म्हणजे एकतर आम्हाला विरोध केला तर आमच्या सामर्थ्यापुढे मान झुकवून इथून निघून जा, किंवा मरा, किंवा विरोध न करता आमच्या बाजूचे व्हा. स्वतः आम्ही कमी आहोत हे मान्य करा आणि आम्ही जे म्हणतो ते ऐका, आमच्या वर्चस्वाखाली राहा. हे प्रकार या लोकांनी जिथे जिथे वसाहती स्थापन केल्या तिथे तिथे केलेले आपणास दिसून येतात. आता औद्योगिक क्रांतीचा वसाहतवादावर झालेला परिणाम, हे जे मुद्दे आहे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. वाचन करते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडचा व्यापार औद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आला होता. आरमारी सामर्थ्याच्या जोरावर इंग्लंडने आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यातून अतिरिक्त नफा, अतिरिक्त नफ्याची गुंतवणूक, त्यासाठी नव्या वसाहतींचा शोध, पुन्हा वसाहतींशी व्यापार, त्यातून नफा, अशी ही साखळी निर्माण झाली. इंग्लंडप्रमाणेच फ्रान्स, बेल्जियम, इटली आणि जर्मनी हे देशही वसाहती स्थापन करण्यात आघाडीवर होते. या शेवटच्या वाक्यावर सुद्धा संकल्पना चित्र निर्माण होऊ शकतं की इंग्लंडप्रमाणेच इतर वसाहती निर्माण करणारे इतर युरोपीय देश, आणि त्यामध्ये तुम्हाला फ्रान्स, बेल्जियम, इटली, जर्मनी असे तुम्हाला ब्रॅकेट देता येतील आणि मग हे संकल्पना चित्र तयार होईल. हे जे संकल्पना चित्र आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवलेलं आहे. आता आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत, वसाहतवादाच्या उदयाची कारणे किंवा कोणते घटक, कोणत्या बाबी या वसाहतवादाला प्रोत्साहन देण्यास, चालना देण्यास कारणीभूत ठरल्या. पुस्तकातली माहिती बघा. इथे तुमचा हा टॉपिक सुरू होतो आहे बघा, आणि हे पूर्ण मुद्दे आपण घेणार आहोत. एकूण 7 मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत आणि हे मुद्दे आपण घेणार आहोत. मी त्या मुद्द्यांची नावं इथे लिहिलेली आहेत बोर्डावर, आणि आता मी तुम्हाला त्याचं विश्लेषण करणार आहे. यातल्या बऱ्याच मुद्द्यांचं विश्लेषण आपलं स्पष्टीकरण करण्याच्या माध्यमातून आत्ता त्या ओघामध्ये झालेलंच आहे. तरी आपण आता या प्रश्नाचं हे घेऊ. यावर एक 5 मार्काचा दीर्घोत्तरी प्रश्न तयार होतो. लक्षात घ्या की कोणताही व्हॅल्यूवर तुमच्याकडनं 5 मार्कांसाठी या 7 पैकी 5 मुद्द्यांची अपेक्षा करणार आहे की या 5 मुद्द्यांचं विश्लेषण तुम्ही सविस्तर केलेलं असणार आहे, आणि उर्वरित 2 मुद्दे सोडून द्यायचे आहेत का? तर नाही. तुम्हाला यातल्या 5 मुद्द्यांची विस्तारित माहिती लिहिल्यावर, विश्लेषण केल्यावर उर्वरित 2 मुद्दे सुद्धा लिहायचे आहेत, पण ते तुम्ही शॉर्टमध्ये लिहिले तरी चालतील. किंवा ज्याची रायटिंग स्पीड छान आहे, उत्तरपत्रिका लिहिताना जो वेळ लागतो त्याचं नियोजन आहे, त्यांनी ह्या 7ही मुद्द्यांचं विश्लेषण केल्यास उत्तम. 5 मार्कांसाठी हा प्रश्न येऊ शकतो. IMP मुद्दा आहे, लक्षात घ्या. आता सगळ्यात पहिल्या मुद्द्याचं आपण विश्लेषण करू की वसाहतवाद उदयासाठी ही कारणे कशी कारणीभूत ठरली. पहिलं, औद्योगिक क्रांती. पुस्तकमध्ये कसं दिलं आहे मी तुम्हाला दाखवलं, आणि त्यामध्ये तुम्ही अभ्यास करताना किंवा आता माझं ऐकत असताना पुस्तकांमध्ये खुणा करा. मी या औद्योगिक क्रांतीचेही पुन्हा 3 मुद्दे तयार केले आहेत, जेणेकरून जर नुसतं ह्या औद्योगिक क्रांतीवर प्रश्नाला 2 मार्कांचा किंवा फक्त खनिज साधन संपत्तीची साठे ताब्यात घेणे हा वसाहतवादाचं एक कारण कसं झालं हे स्पष्ट करा. तर अशा प्रत्येक मुद्द्याचे मी पुन्हा 1, 2, 3 असे क्रमांक टाकून मुद्दे तयार केलेले आहेत, जेणेकरून 2 मार्कांसाठी तुम्ही ह्या प्रत्येक पॉईंटचं पुन्हा 3 मुद्द्यांचं विश्लेषण, एकेका ओळीमध्ये 3 मुद्दे असे 3 ओळीमध्ये विश्लेषण करू शकणार आहात. तर सगळ्यात पहिले घ्यायचं आहे औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. कारण पहिला मुद्दा बघायतला, आधुनिक यंत्रांमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. आतापर्यंत 3-4 वेळा हे माझ्या व्हिडिओमध्ये हा मुद्दा रिपीट झालेला आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत सगळे उत्पादन खपणं शक्य नव्हतं, कारण माणसं 50 आहे, उत्पादन 500 होत असेल तर 50 माणसं तर 500 विकत घेणार नाहीत ना. मग ह्या उरलेल्या अतिरिक्त 400 450साठी काय लागेल की नवी जागा, नवी बाजारपेठ, नवे माणसं की जे हे उत्पादन घेतील. म्हणून देशांतर्गत बाजारपेठेत हे सगळं उत्पादन विकणं शक्य नव्हतं. पुन्हा लक्षात घ्या, पहिला मुद्दा औद्योगिक क्रांतीतला आधुनिक यंत्रांमुळे उत्पादनात प्रचंड वाढ आणि हे सगळं उत्पादन देशांमध्येच विकणं अशक्य होतं. दुसरा मुद्दा, अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी म्हणजे विकण्यासाठी नव्या बाजारपेठांची गरज होती. म्हणजेच आता काय झालं, नवी बाजारपेठ शोधायची म्हणजे नव्या भूमीचा शोध घ्यायचा, त्यावर कब्जा मिळवायचा आणि मग ती बाजारपेठ आपल्या कब्जात घ्यायची. तिसरा मुद्दा, यासाठी हक्काची बाजारपेठ आणि हुकुमी वर्चस्व आवश्यक होते. आणि या गरजेतून म्हणजे अतिरिक्त उत्पादन विकण्याच्या गरजेतून वसाहतवादाला चालना मिळाली. आणि अतिरिक्त उत्पादन का तयार झालं, कारण औद्योगिक क्रांती झाली. हा झाला पहिला मुद्दा. 3 यामध्ये उपमुद्दे मी तुम्हाला सांगितले. तुमच्या पुस्तकामध्ये आहे, थोडेफार शब्द मी ॲड केलेले आहेत, तुम्ही ते करा. आता दुसरा आहे कच्च्या मालाची गरज. हे सुद्धा या पहिल्या मुद्द्याशी रिलेटेड आहे. कसं रिलेटेड आहे की यंत्रांचा शोध लागला त्यामुळे कामाचा वेग वाढला. कामाचा वेग वाढला म्हणजे यंत्राला लागणारा कच्चा माल, त्याची पण गरज वाढली. आणि हा कच्चा माल त्या देशातच उपलब्ध नव्हता, कारण यंत्र एका दिवसात 200 पटीने काम करत होतं माणसाच्या श्रमाच्या तुलनेत. आणि एवढा प्रचंड कच्चा माल त्या एकाच देशात कसा मिळेल. मग आता हा कच्चा माल कुठून मिळेल आपल्याला, तर नव्या आपण स्थापन केलेल्या वसाहतीतून. आणि तोही कसा मिळाला पाहिजे, स्वस्त मिळाला पाहिजे. या एका गरजेतून सुद्धा नव्या वसाहतींचा शोध घेणं सुरू झालं की जिथून आपल्याला आपल्या कारखान्यांसाठी कच्चा माल मिळू शकेल. म्हणून हा मुद्दा लक्षात घ्या. व्यापारी स्पर्धेत अन्य स्पर्धक राष्ट्रांपेक्षा, पहिला मुद्दा, स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्याची आवश्यकता होती. स्वतःची मक्तेदारी इतरांपेक्षा, तरच तुमचं वर्चस्व प्रस्थापित होईल. दुसरा मुद्दा, मालाचा उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून कच्चा माल स्वस्त किमतीत मिळवणे सुद्धा गरजेचे. मी आत्ता विश्लेषण केले याचं. आणि त्यासाठी नव्या शोध घेतलेल्या भूमीवर, तिथे स्थापन केलेल्या वसाहतीवर निर्विवाद वर्चस्व असणे सुद्धा आवश्यक होते. हा तिसरा मुद्दा. कारण जेव्हा माझं वर्चस्व असेल तेव्हाच मला पाहिजे तेवढं आणि पाहिजे त्या किमतीत मी घेऊ शकेल, माझी जर हुकूमत असेल तर. आणि म्हणून या कच्च्या मालाच्या गरजेसाठी सुद्धा वसाहतवादाला काय मिळालं, प्रोत्साहन मिळालं किंवा चालना मिळाली, किंवा वसाहतवाद उदयामागचं हे पण एक कारण आहे. याचेही मी 3 मुद्दे केले, उपमुद्दे. पुढचा आहे अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक करणे. आत्ताच 5 मिनिट आधी आपण आधीच्या मुद्द्यात बघितलं की एक चक्र सुरू झालं. औद्योगिक क्रांती, उत्पादनात वाढ, व्यापारात वाढ, नफा, अतिरिक्त नफ्याची पुन्हा गुंतवणूक करायची. मग त्या गुंतवणुकीसाठी पुन्हा नव्या बाजारपेठा किंवा नव्या अशा भूमीचा शोध की जिथे ती सुरक्षित आहे. आणि पुन्हा त्या भूमीतून व्यापार म्हणजे वसाहतींशी व्यापार, पुन्हा अतिरिक्त नफा, पुन्हा नफ्याची गुंतवणूक, हे चक्र सुरू झालेलं आहे. तर तेच चक्र सगळं या मुद्द्यामध्ये आहे, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक करणे. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात भांडवलदार वर्ग अधिकच श्रीमंत झाला. भांडवलदार वर्गाचा उदय कुठून झाला, व्यापारी वर्गातून. आणि व्यापारामुळे हा वर्ग अधिकाधिक श्रीमंत होत गेला, कारण व्यापार हा नफ्याचा होता. दुसरा मुद्दा, अतिरिक्त भांडवल गुंतवण्यासाठी त्यांनी सुरक्षित बाजारपेठांचा शोध घ्यायला सुरुवात केली की जिथे स्कोप आहे. लक्षात घ्या, जिथे स्कोप आहे. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला की बूट निर्माण करणारी एक कंपनी होती आणि ह्या कंपनीने आपले 2 एम्प्लॉई नव्या बाजारपेठांचा शोध घ्यायला बाहेर पाठवले. आणि ते दोघंही जण वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये गेले. आणि दोघांच्याही असं लक्षात आलं की हे लोक तर पायामध्ये काही वापरतच नाही, चप्पल किंवा असं पादत्राणं हे काही प्रकार हे वापरतच नाही. दोघंही वापस आले आणि त्यांच्या मॅनेजरला त्यांनी रिपोर्ट केला. एकाने काय सांगितलं की तिथे आपलं उत्पादन विकल्याच जाणार नाही, का तर तिथले लोक हे घालतच नाही म्हणून. तर तुम्ही विचार सोडून द्या त्या बाजारपेठेत गुंतवणूक करण्याची किंवा तिथे उद्योग उभारून तिथल्या लोकांना आपण माल विकू शकू याची. दुसऱ्याने मात्र त्यांनीही हेच बघितलं होतं की तो ज्या देशात गेला किंवा ज्या प्रदेशात गेला तिथले लोक काही वापरत नाहीत पादत्राणं, पण
त्यांनी काय सांगितलं बॉसला की आपल्याला खूप स्कोप आहे तिथल्या लोकांना हा प्रकार काय आहे माहीतच नाही, आणि जर आपण तिथे कारखाना काढला, आपल्या मालाचं उत्पादन केलं आणि त्या लोकांना याचं महत्त्व पटवून दिलं, तर आपल्याला 100% तिथली बाजारपेठ मिळू शकते. दृष्टिकोनातला फरक लक्षात घ्या. एकाने निगेटिव्ह त्याचं अर्थ काढला आणि एकाने पॉझिटिव्ह काढला. तर जेव्हा गुंतवणूक करायची वेळ येते तेव्हा हा पॉझिटिव्ह अर्थ घेऊन या लोकांनी ह्या नव्या भूमींमध्ये, नव्या उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक केली. या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या अप्रगत वसाहतींमधील बाजारपेठ अधिक सुरक्षित होती. कारण एकदा सवय लावली, आपल्या भारतात जवळपास इंग्रज यायच्या आधी चहा कोणी घेतच नव्हतं, पण इंग्रजांनी चहाची पहिले सवय लावली. असं म्हणतात की चहा फुकट वाटला लोकांना दिवसातून 2-3 वेळा, आणि एकदा ती तलब लागली, ती तल्लफ आली की लोक आता पैसे घेऊन खर्च करून चहा पितात. म्हणजे बघा की आमच्या उत्पादनाची मागणी कशी वाढेल यामागे सुद्धा हे टेक्निक त्यांनी वापरलेलं आहे. अतिरिक्त भांडवलाने वसाहतवादाच्या उदयाला आणि विकासाला चालना दिली. मी जी काही 2 उदाहरणं दिली आणि याचं विश्लेषण केलं, इथे सुद्धा 3 मुद्दे तयार होत आहे. पहिलं, औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलदार वर्गाकडे अतिरिक्त पैसा आला व्यापारातून. तो पैसा गुंतवण्यासाठी नव्या सुरक्षित बाजारपेठांचा शोध घेणे त्यांना आवश्यक होतं, आणि या नव्या वसाहती ज्या त्यांच्या दृष्टीने अप्रगत होत्या त्या सुरक्षित होत्या, आणि त्यातनं वसाहतवादाला चालना मिळाली. चौथा आहे, खनिज साधन संपत्तीची साठे त्या प्रदेशातली ताब्यात घ्यायची होती. आता ह्यांच्या औद्योगिक उत्पादनासाठी किंवा ह्यांच्या यंत्राच्या क्षमतेसाठी, जी क्षमता होती उत्पादनाची, त्यासाठी यांना अनेक प्रकारचे खनिज किंवा भूगर्भातले जे काही खनिज आहे, जसं आपण लोखंड म्हणू, पोलाद, यंत्रनिर्मितीसाठी, बाकी रेल्वे जो एक उद्योग होता त्यासाठी, अनेक कारणांसाठी, शस्त्र आहेत, कारण लोखंड आणि त्यामार्फत बनलेलं पोलाद याचा अनेक क्षेत्रांमध्ये विपुल प्रमाणात उपयोग केला जातो. तर ह्या अशा प्रकारच्या साधनसंपत्तीची त्यांना गरज होती. त्यानंतर सोने आणि चांदी, जे पूर्वापार विनिमयाचं एक साधन राहिलेलं आहे, तर त्यांना ह्यावरही कब्जा हवा होता की मॅक्झिमम सत्ता किंवा संपत्ती आमच्या ताब्यात यावी या जगातली. आशिया आफ्रिका खंडातील देशांमध्ये सोने, हिरे, चांदी, कोळसा यांचे नैसर्गिक साठे आणि प्रचंड विपुल प्रमाणात इतर नैसर्गिक संपत्ती किंवा कृषी माल होता. हे मोठ्या प्रमाणावर होते. हे 2-3 मुद्दे तुम्हाला इथे शब्द ॲड करायचे आहेत की मी काय बोलली, मी पुन्हा रिपीट करते. सोने, हिरे, चांदी, कोळसा यांचे नैसर्गिक साठे, तसेच विपुल प्रमाणात इतर नैसर्गिक साधनसंपत्ती, त्यामध्ये खनिज आले, आणि कृषी माल जो माणूस स्वश्रमाने उत्पादित करतो. दुसरा मुद्दा, त्यामुळे युरोपमधील व्यापाऱ्यांना आशिया आफ्रिकातील प्रदेशांचे आकर्षण होते की या साधनसंपत्तीमुळे त्यांच्या देशातल्या कारखान्यांना ते स्वस्तात माल पुरवू शकणार होते. सोन्या, चांदी, हिरे यांच्या खाणीवरच्या ताब्यांमुळे ते श्रीमंत बनणार होते, कारण याला जगभरात मागणी होती. हे सुद्धा एक कारण होतं वसाहतवादाला चालना मिळण्याचं. पुढचं आहे भौगोलिक महत्त्व. आर्थिक व सामरिकदृष्ट्या सागरी मार्गांवरील भौगोलिक महत्त्वाच्या स्थानांवर वर्चस्व मिळवणे. लक्षात घ्या, आर्थिक व सामरिकदृष्ट्या जिथे लोकसंख्या आहे, त्यांची क्रयशक्ती आहे, आणि जिथे आपला माल खपवला जाऊ शकतो, बाजारपेठ मिळेल आपल्या पक्क्या मालाला. कच्चा माल तर भेटेलच, पण बाजारपेठ, मुख्य म्हणजे नवी बाजारपेठही मिळेल. आणि सामरिकदृष्ट्या म्हणजे ज्या मार्गावरून यांचं, सागरी मार्गावरून यांचं जहाजाचं आवागमन होतं, जाणं येणं होतं, धोका निर्माण होऊ नये त्या जहाजांवर, कारण समुद्री चाचे हे लुटायचे ही जहाजं. तर त्या दृष्टीसुद्धा जी या महासागरातली काही मोक्याची ठिकाणं होती, बेट होती, त्याच्यावर जर आमचं वर्चस्व असेल तर तिथे आम्ही लष्करी तळ निर्माण करू शकू, जेणेकरून आमच्या व्यापारी जहाजांचं आम्ही संरक्षण करू शकू, किंवा तिथे आमचं लष्करी ठाणं तयार झाल्यावर आम्ही त्या आजूबाजूच्या प्रदेशावर या लष्करी बळाच्या जोरावर आमचं वर्चस्व प्रस्थापित करू शकू. तर अशा दृष्टीने जी भौगोलिक स्थानं महत्त्वाची होती
त्या स्थानांवर यांना कब्जा मिळवायचा होता की जेणेकरून पुन्हा हे मजबूत होतील लष्करीदृष्ट्या, व्यापारीदृष्ट्या, आणि पुन्हा यांची प्रगती होईल. म्हणून पहिला मुद्दा या टॉपिकमधला, आशिया आफ्रिका खंडातील काही प्रदेश सागरी वाहतूकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या मोक्याच्या स्थानावर आहेत, हे युरोपीय राष्ट्रांच्या लक्षात आले. दुसरा मुद्दा, आणि म्हणूनच माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान निकोबार यासारखे प्रदेश इंग्लंडने स्वतःच्या वर्चस्वाखाली आणले, कारण या प्रदेशांचं सागरी वाहतूक मार्गावरील महत्त्व त्यांच्या लक्षात आलं. आणि तिसरं, जे पुस्तकात नाही तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, याच कारणाने इतरही देश या स्पर्धेमध्ये सामील झाले की वर्चस्व स्थापन करायचं तर या भूमींवर आपला ताबा पाहिजे, आणि वसाहतवादाला चालना मिळाली. या दुसऱ्या मुद्द्यावर की इंग्रजांनी कोणकोणत्या प्रदेशावर, भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशावर ताबा मिळवला किंवा इंग्रजांचा ताबा असलेले भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे प्रदेश, माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान निकोबार, यावर एक संकल्पनाचित्र तयार होतं. पुढचा मुद्दा आहे कमी मोबदला घेणाऱ्या मजुरांची उपलब्धता. पहिला मुद्दा यातला, युरोपीय व्यापाऱ्यांना त्यांच्या कारखान्यात काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वस्त आणि काटक मजुरांची गरज होती की जे मोबदलाही कमी घेतील आणि कमीत कमी अन्नावर 24 पैकी 20 तास काम करू शकतील, तशी त्यांचा स्टॅमिना राहील तसा त्यांचा, ही गरज होती. आणि दुसरा मुद्दा, ही गरज कुठून पूर्ण होणार होती? जे त्यांचे गुलाम होते, ज्या वसाहती, त्या वसाहतींमधूनच ते गुलामांना आपल्या देशात न्यायचे, आणि यातूनच पुढे गुलामांचा व्यापार वाढीस लागला. पहिल्या प्रकरणात मी या मुद्द्याचं विश्लेषण केलं आहे की हेनरी द नेव्हिगेटर याने आफ्रिकेतून पहिले पोर्तुगालमध्ये हे काळे गुलाम नेले, आफ्रिकन लोक नेले, आणि तिथून हा व्यापार पुढे सुरू झाला. आणि सातवा मुद्दा आहे वंशश्रेष्ठत्वाची कल्पना. आफ्रिका आणि आशिया खंडातील रानटी, अप्रगत, अज्ञानी जनतेला सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपणावरच आहे, कारण आपला धर्म, आपली संस्कृती श्रेष्ठ आहे, अशी या युरोपियनांची काय होती? भावना होती. म्हणजे त्यांनी त्यांच्या डोक्यात हे फिट केलं होतं की आम्हीच श्रेष्ठ, आमचा धर्म, आमची संस्कृती श्रेष्ठ, आणि आम्ही जिथे जिथे नव्या प्रदेशात वसाहती स्थापन केला ते सगळे आमच्यापेक्षा कनिष्ठ, ते रानटी आहेत, अज्ञानी आहेत, असंस्कृत आहेत. भारताच्या बाबतीत तर भारत हा साप गारुड्यांचाच देश आहे असा भ्रम युरोपमध्ये कित्येक वर्ष होता. तर ह्या लोकांना सुसंस्कृत कोण करेल? आपण. हे कार्य आपल्याला ईश्वराने दिलेलं आहे आणि आपल्याला ते करायचं आहे. या भावनेतून ते सतत वर्चस्वाची भूमिका किंवा मोठ्याची भूमिका त्यांनी घेतली आणि आपल्याला लहानपणाची किंवा कमी दर्जाची भूमिका दिली. दुसरा मुद्दा, या भूमिकेतून ख्रिस्ती धर्माच्या प्रचाराला चालना दिली गेली. यांचे धर्म बुरसटलेले, प्रतिगामी, यांचे धर्म रूढी परंपरा अकल्पनीय, ज्याला काही शास्त्राचा आधार नाही असे आहेत, आणि आमचा धर्म मात्र विज्ञानावर आम्ही स्थापित केलेला आहे, त्या सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. तर आता यांनी ह्यांचा हा असा बुरसटलेला धर्म सोडून आमचा धर्म स्वीकारावा असं यांनी त्या वसाहतीतल्या लोकांना पटवून दिलं. न्यूनगंडाची, हीनत्वाची भावना त्यांच्या धर्माबद्दल त्यांच्या मनात निर्माण केली आणि आपला धर्म स्वीकारण्यास त्यांना भाग पाडलं किंवा प्रचार त्यांनी सुरू केला. आणि याही एका कारणाने की आमच्या धर्माचा प्रसार जगभरात व्हावा, पूर्ण जग ख्रिश्चन धर्माचं व्हावं, याही एका उद्देशाने वसाहतवादाला चालना मिळालेली आपल्याला दिसते. वंशश्रेष्ठत्व आणि धर्मप्रसार या एका मुद्द्याद्वारे सुद्धा हा वसाहतवादाला चालना मिळालेली आपणास दिसून येते. तर आपण आत्ता वसाहतवादाच्या उदयाची एकूण 7 कारणं बघितली. या प्रत्येक कारणांमध्ये मी पुन्हा तुम्हाला मुद्द्यांना क्रमांक घालून कशी मुद्दे करायचे हे सांगितलं, जेणेकरून यावर 2-2 मार्काचा सेपरेट प्रश्न आला तरी तुम्ही लिहू शकला पाहिजे, आणि 5 मार्काचा दीर्घोत्तरी प्रश्न आला तर तुम्हाला हे सगळेच मुद्दे विश्लेषण करून लिहायचे आहे. आणि मी तुम्हाला या विश्लेषणाचा पुस्तकामध्ये जे केलेलं आहे विश्लेषण त्यांनी करून दाखवलं आहे त्याचाही फोटो दाखवला. काही शब्द, काही वाक्य त्यात ॲड करायचे आहेत, ते आता तुम्ही माझं हे विश्लेषण ऐकून ते तुम्ही करून घ्या. आता आपण या वसाहतवादाचे त्यांच्या युरोपीय राष्ट्रांच्या वसाहतींवर
काय परिणाम झाले हा मुद्दा अभ्यासणार आहोत. प्रकरण 2 आणि त्यातल्या भाग पहिल्यातला हा शेवटचा मुद्दा आहे. हे बघा, इथे हा तुम्हाला टॉपिक दिलेला आहे. हा मुद्दा आपण अभ्यासत आहोत आता. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या मुद्द्यांचं पुस्तकांमध्ये जे विश्लेषण आहे किंवा मी जे विश्लेषण करते आहे, तर तुम्हाला ते पॉईंट वाईज तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये उतरवायचे आहेत मुद्दे. जसं मी इथे प्रत्येक वेळी तुम्हाला फळ्यावर लिहून दाखवताना क्रमांक घालते आहे, नवा मुद्दा नव्या ओळीमध्ये सुरू करते आहे, अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा स्वतःला सवय लावून घ्यायची आहे. तर आता आपण वसाहतवादाचे परिणाम अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा विघातक परिणाम म्हणजे वाईट परिणाम कोणते झाले वसाहतींवर याचे हे आपल्याला बघायचं आहे. तर परिणाम काय झाला आहे? पहिलं, राजकीय व आर्थिक गुलामगिरी. या वसाहतींवर राजकीय व आर्थिक गुलामगिरी या राष्ट्रांनी लादली. दुसरा परिणाम, श्रेष्ठत्वाच्या भावनेतून मानसिक गुलामगिरी पण लादली. या तिन्ही मुद्द्यांचं विश्लेषण आतापर्यंत मी केलेलं आहे. राजकीय म्हणजे त्यांचा निर्णय घेण्याचा हक्क त्यांनी डावलला आणि त्यांच्यासाठी हे स्वतः निर्णय घ्यायला लागले. आर्थिक म्हणजे काय की व्यापारी धोरणं, आर्थिक धोरणं हे यांच्या हिताचे राबवायला लागले. राजकीयमध्ये कायदे न्याय देणं हे सगळं याच्यावर यांचं वर्चस्व प्राप्त झालं. आणि वंशश्रेष्ठत्व किंवा मानसिक गुलामगिरी म्हणजे तर मी आत्ताच बोलली की न्यूनगंड निर्माण केला त्यांनी. पुढे पण हा मुद्दा आलेला आहे. त्यानंतर दुसरा काय झाला आहे परिणाम की यांचं सर्व प्रकारचं स्वातंत्र्य संपुष्टात आलं. इव्हन शेतकऱ्याला सुद्धा त्यांनी त्याच्या शेतात कोणता माल घ्यायचा, उत्पादित करायचा हे पण ह्यांनी जबरदस्ती केली की यांच्या देशामध्ये यांना कापूस, नीळ, ऊस अशा प्रकारचं उत्पादन, कच्चा माल पाहिजे होता. त्यांनी शेतकऱ्यांवर सुद्धा त्याच मालाचं उत्पादन घेण्यासाठी जबरदस्ती केली होती. म्हणजे शेतीचं सुद्धा व्यापारीकरण केलं यांनी. पहिल्या शेती ही उपजीविकेचं साधन होती. पोटाला लागणारं अन्न पहिले पिकवलं जाई आणि त्यानंतर ती गरज संपल्यावर उर्वरित उत्पादन घेतलं जाईल. तर यांनी सगळं उत्पादन हे व्यापारी दृष्टीतून यांना घेण्यास भाग पाडलं, कारण यांच्यासाठी ती कच्च्या मालाची गरज होती. म्हणजे अशा प्रकारे यांचं सगळं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, पूर्ण आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक सगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य संपुष्टात आलं. म्हणजे स्वातंत्र्य संपून गुलाम बनले. हा तिसरं. चौथं, वसाहतींचे आर्थिक शोषण व पिळवणूक केली यांनी. विविध प्रकारचे कर, जकात लावून किंवा कच्चा माल स्वस्तात घेऊन किंवा श्रमिकांना कमी मोबदला देऊन खनिज साठ्यांची लूट करून यांनी वसाहतींचं प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्थिक शोषण केलं आणि पिळवणूक केली. पाचवं, संपत्तीच्या लुटीमुळे देश दरिद्री व मागास राहिला. याचेच परिणाम काय झाले? या वरच्या चारही मुद्द्यांचा परिणाम हा झाला की भारत देश हा गरीब झाला किंवा वसाहती गरीब झाल्या. आणि गरिबीमुळे जिथे 2 वेळेचं पोटभर अन्न मिळत नाही, अंगावर कपडा मिळत नाही आहे, तर हे बाकी शोध किंवा बाकी उद्योग काय करतील? नवउद्योग, नवनिर्माण किंवा सृजनशीलता कुठून करतील? त्यामुळे हा प्रदेश काय राहिला? मागास राहिला. आणि 6वा मुद्दा, स्वबद्दल न्यूनगंड. स्व म्हणजे आता इथे देश, धर्म, देव, संस्कृती सगळं आलं. याबद्दल न्यूनगंड यांच्या मनामध्ये निर्माण झाला इथल्या लोकांमध्ये की आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही काहीच कामाचे नाही. आणि त्यांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण झाल्यामुळे यांनी नवनिर्मिती किंवा नवं उद्योग करणे, धाडस करून पाहणे ही वृत्तीच यांची संपून गेली. हे असे वाईट किंवा विघातक परिणाम जिथे जिथे या युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती होत्या त्या वसाहतींमधल्या समाजावर किंवा त्या देशांच्या प्रगतीवर असे परिणाम झालेले, वाईट परिणाम झालेले आपल्याला दिसतात. त्यानंतर दुसरी बाजू आहे की काही परिणाम चांगले पण झाले. जसं पहिलं, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक जागृती झाली. यांनी वर्चस्व प्रस्थापित केल्यावर काही काळ हे सुप्तावस्थेत गेला, हा समाज खच्चीकरण झालं. पण पुन्हा हळूहळू जे काही समाजसुधारक होते किंवा ज्यांनी नवं शिक्षण घेतलं होतं, इंग्रजी शिक्षण घेतलं होतं, त्यांच्या हे लक्षात यायला लागलं की हे सांगतात तसे आपण नाही, आपल्यामध्येही कर्तृत्व आहे. आणि त्या लोकांनी या समाजामध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक जागृती निर्माण केली की शिक्षण घ्या. आपल्याही हे नवं शिक्षण तर घ्याच इंग्रजी, पण आपल्याही परंपरेमध्ये जे काही शिक्षण आहे ते शिक्षणसुद्धा तुम्ही घ्या.
सामाजिक सांस्कृतिक प्रगती किंवा सुधारणा म्हणजे काय, जागृती म्हणजे काय, की आपल्या संस्कृतीतील जे काळाच्या ओघ्यात वाईट रूढी परंपरा शिरल्या आहेत त्या काढून टाका. आपली संस्कृती काही कनिष्ठ नाही. आपली ही संस्कृती प्रगत आहे, किंबहुना या लोकांच्याही पेक्षा आपली संस्कृती प्रगत आहे. फक्त त्यातला दोष आपण काढला पाहिजे. त्यानंतर राजकीय म्हणजे आपले निर्णय आपण घ्यायचे, हा हक्क आपला आहे. तो नैसर्गिक स्वातंत्र्याचा हक्क सगळ्यांना आहे. कारण इतरत्र देशामध्ये जसं अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, ह्या राज्यक्रांतांमुळे यांनासुद्धा कुठेतरी मानवी हक्क, मानवी स्वातंत्र्य, नैसर्गिक स्वातंत्र्य, जगा आणि जगू द्या ह्या तत्वांची पुन्हा यांच्यामध्ये या तत्वांनी प्रेरणा निर्माण केली, किंवा त्या राज्यक्रांतांनी यांनाही प्रेरणा दिली असं आपण म्हणू. तर अशा प्रकारची सगळी जागृती समाजामध्ये निर्माण झाली. दुसरा, लोकशाही, कायद्याचे राज्य, न्यायसंस्था आणि सर्वांना शिक्षण. या पाश्चिमात्य देशांमध्ये जे काही हे आत्ता सुरू झाले होते हे तत्त्व, यांचीसुद्धा यांना नव्याने ओळख झाली. मी नव्याने हा शब्द का वापरते आहे, की तुम्ही जर आपल्या प्राचीन भारताचा अभ्यास केला, प्राचीन भारतातील राज्यांचा अभ्यास केला, म्हणजे आपण जेव्हा गौतम बुद्धांचा काळ वगैरे होता ती गोष्ट, किंवा नंतरही, तर आपल्या देशातही त्यावेळी गणराज्य होती. गणराज्य म्हणजे काय, की जिथे राजा किंवा अध्यक्ष किंवा प्रमुख त्या राज्याचा लोक निवडून देत होती. म्हणजे आपल्याकडे लोकशाही हे तत्व नवं नव्हतं, पण त्यावर धूळ साचली होती. लोकांच्या गुलामगिरीमुळे, लोकांच्या विचारातून ते निघून गेलं होतं, की आमच्याही देशात एकेकाळी गणराज्य होते. म्हणून मी म्हणते की ह्या सगळ्यांची नव्याने ओळख झाली आम्हाला. आधी आमच्या देशात हे होतंच, पण गुलामगिरीमुळे, आक्रमणांमुळे सतत मुस्लिमांच्या, हे कुठेतरी आमच्या स्मृतीतून निघून गेलं होतं. तर आम्ही हे पुन्हा नव्याने याची ओळख करून घेतली आणि नवीन परिस्थितीच्या मार्फत, नव्या आधुनिक युगाच्या परिस्थितीमध्ये आम्ही हे नव्याने आत्मसात केलं. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्व व मूल्यांची ओळख आम्हाला पुन्हा या आधुनिक युगाच्या काळामध्ये किंवा परिस्थितीमध्ये आम्हाला झाली. पण एक लक्षात घ्या, की ही सर्व मुद्दे किंवा ही सर्व तत्वे, मूल्य ही आमच्या देशात पूर्वीच्या राजसंस्थेमध्ये सुद्धा होती. असं आम्ही आपण जर भारतीय इतिहासाचा अभ्यास केला तर आपण हे अभिमानाने हे सांगू शकतो, की ही तत्व आमच्या या भूमीमध्ये हजारो, म्हणजे इसवी सनापूर्वीच्या काळापासून ही आमच्या भूमीमध्ये आमच्या राज्यकर्त्यांनी राबवलेली आहेत, किंवा ही नागरिकांना उपलब्ध करून दिली होती. चौथा आहे, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपणच प्रयत्न करायचा. हे आता लोकांना समजलं, की हे लोक सहजासहजी आपल्याला पुन्हा आपलं स्वातंत्र्य बहाल करणार नाहीत. तर आता आपणच आपल्यासाठी लढलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, यांना विरोध केला पाहिजे आणि यांना आपल्या या मायभूमीतून यांना आपण जाण्यास भाग पाडलं पाहिजे. हे आता यांना समजलं आणि ह्यांनी या दृष्टीने स्वतः हालचाली करण्यास सुरुवात केली. म्हणजे पुन्हा नवचेतना जागृत झाली. जो आत्मविश्वास संपवला होता तो पुन्हा निर्माण झाला, की आम्ही करू शकतो, आम्ही मिळवू शकतो, ही आमचा देश आहे, आमची भूमी आहे, इथे आम्ही राज्य करू, आम्ही म्हणू ते होईल, आमच्या हिताचं होईल. पुन्हा यांच्यात आत्मविश्वास पूर्णतः जागा झाला आणि हा आत्मविश्वास पुन्हा निर्माण झाल्यामुळे अनेक वसाहतींमध्ये स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या, संघटना स्थापन झाल्या, क्रांतिकारकांची गट स्थापन झाली आणि या सर्व माध्यमातून यांनी आपले प्रश्न सोडवण्याचा मार्ग शोधला आणि त्या मार्गावर त्यांनी मार्गक्रमण केलं. आणि याचं रूपांतर असं झालं, की 20व्या शतकात या युरोपीय राष्ट्रांच्या वसाहतवादातून या चारही खंडातले अनेक देश स्वतंत्र झाले. त्यांनी स्वबळावर संघर्ष, या लोकांशी संघर्ष करून किंवा कुठेतरी यांना विरोध करून, मग कुठे हिंसेचाही वापर झाला, अहिंसेच्याही मार्गाने हे प्राप्त झालं असं आपण म्हणू, दोन्हीच्या मार्गाने मिळून. तर अनेक देशांनी स्वातंत्र्य मिळवलं स्वबळावर. मी इथे म्हणणार नाही की त्यांनी स्वातंत्र्य दिलं, त्यांनी दिलं नाही, तर त्या वसाहतीतल्या लोकांनी स्वबळावर, स्वकर्तृत्वाने, आत्मविश्वास जागा झाल्यामुळे जे त्यांनी प्रयत्न केले, त्या प्रयत्नांमधून त्यांनी हे स्वातंत्र्य मिळवलं. हे चांगले परिणामसुद्धा आपण म्हणू शकतो.
की कुठेतरी पुन्हा आत्मविश्वासाची जागृती झाली आणि ती आता अशी झाली की ही नेहमीसाठी झाली. तुमच्या एक लक्षात येईल की याच्यानंतर वसाहतवाद 20व्या शतकानंतर जवळपास जगातनं समाप्त झाला आहे. प्रत्येक देश आपल्या स्वातंत्र्यासाठी जागरूक आहे, दक्ष आहे आणि प्रत्येक देश आज पुढे जाण्यासाठी आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे आणि त्या जोरावरच प्रत्येक देश प्रगतीपथावर पुढेसुद्धा जात आहे असं आपणास दिसतं. या व्हिडिओमध्ये आपण एकूण पहिला मुद्दा बघितला, वसाहतवादाचा अर्थ, स्वरूप, त्यानंतर वसाहतवाद उदयाची कारणे, वसाहतवादाचे वाईट आणि चांगले परिणाम एकंदरीत आपण या भागामध्ये बघितले आहेत. यावर कसे प्रश्न तयार होतात, यावर 5 मार्काचा प्रश्न तयार होऊ शकतो. चांगले आणि वाईट परिणाम लिहा किंवा संकल्पना चित्र पण होऊ शकतं. चांगल्या परिणामांचं, वाईट परिणामचं किंवा 2-2 मार्कांसाठी चांगले परिणाम लिहा, वाईट परिणाम लिहा वसाहतवादाचे, असे 2-2 मार्कांसाठी अशा पद्धतीचे प्रश्न तयार होऊ शकतात. त्या अनुषंगाने तुम्ही या टॉपिकचा अभ्यास करावा. धन्यवाद.